बातमी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यासंदर्भातली आहे। महाराष्ट्र सरकारचं डोकं हे ठिकाणावर आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारलेला आहे आणि होळी सणाच्या वेळीच लाऊडस्पीकरचे नियम का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। कोळेवाड्यातील उत्सवावर विरजण घालण्याचं काम हे सरकार करतंय असा आरोप त्यांनी केलेला आहे। तसंच आदित्य ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय याविषयी ते पाहूया। तर आपण पाहतोय एक महत्त्वाचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, कारण महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं ट्विट त्यांनी केलेलं आहे। यातनं काही सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेले आहेत। या माध्यमातून त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। आधीच आमच्या गणेश मंडळांना विविध नियमांमध्ये अडकवून ठेवले सरकारनं आणि विसर्जनाचा प्रश्न सुद्धा प्रलंबित ठेवलाय आणि छळवणूक होते एक प्रकारे गणेश मंडळाची असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। कोळी बांधवांसाठीच नाही तर सर्व हिंदू धर्मियांसाठी महत्त्वाच्या असलेल्या होळी सणाच्या वेळी सुद्धा सरकार जे या सणांच्या सेलिब्रेशनमध्ये खोडा घालतंय, खोडा घालण्याचा प्रयत्न करतंय असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। होळीच्या वेळीस लाऊडस्पीकरचे नियम का घालून देण्यात आलेत असा सवाल सुद्धा त्यांनी केलेला आहे। माईक आणि लाऊडस्पीकरचे नियम दाखवून वरळी मतदारसंघातल्या बांधवांवर त्यांच्या उत्सवावर आणि त्यांच्या उत्साहावर विरजण घालण्याचं काम सरकार करतंय असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। तसंच या सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस काय आहे असा सवाल सुद्धा त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून विचारलाय। चुनावी हिंदुत्व राबवायचं आणि सत्तेत आल्यानंतर मात्र मराठी सणांवर बंधनं घालायची ही या सरकारची कसली नीती आहे असा सवाल त्यांनी विचारलाय।